हाय गाईड्स, आज आहे संचिताचा बड्डे आणि आम्ही चाललो आहोत जीवदानीला. साक्षीची मम्मी साक्षी, संचिता, रुद्रांश बघा मजल करत आम्ही आता पोचलो आहोत जीवदानीच्या पायथ्याशी. बघू शकता खूप उंचावर आहे हे मंदिर, तुम्ही गेस करू शकता. फोटोमध्ये दिसतंय खूपच उंच आहे आणि एवढं आम्हाला आता चढून जायचंय पायी. 1400 पायऱ्या आहे आय थिंक या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोपवे पण आहे बघा. एक रोपवेवरून खाली येते आणि एक खालून वरती चाललेला आहे. बट आम्ही रोपवेने न जाता आम्ही 1400 पायऱ्यात चढून जाणार आहोत. आणि फायनली आमची परिक्रमा चालू झाली आहे आणि आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत. खूप चॅलेंजिंग गोष्ट होती, बट आम्ही तरी 500 पायऱ्या चढून आलो आहोत आणि आत्ता फायनली आम्ही पोचणारच आहोत. बघू शकता आम्ही गाभाऱ्याकडे चाललेलो आहे आणि आत्ता आमची गाभाऱ्यात एंट्री होत आहे. हा बघू शकता जीवदानी मंदिराचा हा गाभारा आहे. ॲक्च्युअल ही मूर्ती आहे जीवदानी मंदिरातली. या ठिकाणी वरती गाभाऱ्यातले फोटो आणि वरून घेतलेले हे व्ह्यूज आहेत काही. या ठिकाणी एक साती अस्त्रांचाही कार्यक्रम होता. त्याच्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे घेऊन सर्वच फोटो काढत होते. संचित आहे, रुद्रांश, साक्षीचे पप्पा आहे, ही साक्षीची मम्मी आणि मी आहे. आणि आम्ही आता सर्व झाल्यानंतर फायनली परतीच्या प्रवासाला निघलेलो आहोत. 1400 पायऱ्या चढल्या होत्या, आता उतरायच्या होत्या. आणि चला आता संचिताचा बड्डे पण होता, तर आम्ही संचिताला बड्डेसाठी मध्ये थांबवून एक केक घेतला होता. आणि हे बघा रुद्रांशची मस्ती. आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि चला बड्डेची तयारीही पण झालेली आहे. तर आपण आता केक कापून घेऊया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर संचित. केक कापून झालेला आहे आणि केक कापून एकमेकाला भरून खाऊन वगैरे सर्व झाल्यानंतर सर्व कार्यक्रम आपटून फायनली आम्ही निघलेलो आहोत.